मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आणि आपल्याला मान्सूनच्या संदर्भामध्ये आपण विशेष हा व्हिडिओ सादर करतो। प्रत्येक रविवारी आपण जो ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ देतो त्याचा एक भाग आहे। आता आपल्याला एक लक्षात आहे की आपण एप्रिलच्या मध्यामध्ये पोहोचतो आहोत। आज 12 एप्रिल आहे आणि 2-3 दिवसांमध्ये आपल्याला 15 एप्रिलपर्यंत आपण पोहोचू आणि साधारण मग पुढे एक महिन्याचा कालावधी मान्सून ॲक्टिव्हिटीजला राहतो। परंतु आपल्याला एक महिना अगोदरच मान्सूनमध्ये काय घडाघडी होऊ शकतात, काय घडतंय याचा अंदाज येऊ लागतो आणि त्यामुळे मग त्याविषयीची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये वेग धरू लागते। त्यामुळे एप्रिलचा उरलेला कालावधी, मेचा महिना कसा असेल, मान्सूनचा आगमनाचा कालावधी कसा असेल, मग या विषयांवर आता चर्चा होणं आवश्यक आहे। तर काही आंतरराष्ट्रीय मॉडेल आपल्याला मान्सून यावर्षी देखील गेल्या वर्षी सारखाच, मात्र गेल्या वर्षीपेक्षा थोडा उशिराने, मात्र एक आठवडाभर लवकर येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे लगेचच मग आपण एक आठवडा अंदमानात मान्सून अगोदर आला की तो केरळातही एक आठवडा अगोदर येईल असं गृहीत धरतो, परंतु असं होत नाही। तर केरळामध्ये 2-3 दिवसाच्या फरकाने किंवा अगोदर तो येईल आणि महाराष्ट्रात मात्र तो नेहमीच्या वेळेलाच येईल असा एक प्राथमिक अंदाज आहे। यामध्ये काय बदल होईल त्याचा अपडेट आपल्याला प्रत्येक पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जाईल। आता दुसरी गोष्ट आहे की आता मान्सूनच्या हालचालींना सुरुवात झाली आहे का, तर हो झाली आहे। कारण आता जो मान्सूनचा बेस असतो, म्हणजे साधारण इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया किंवा एकंदर हिंदी महासागराचा पूर्व भाग या ठिकाणी हालचालींना सुरुवात झाली आहे आणि मग इथून हळूहळू आता अंदमानाकडे वातावरण बदलायला सुरुवात होईल आणि मुख्य म्हणजे या भागातूनच मान्सूनची प्रक्रिया सुरू होते। आणि मान्सून म्हणजे काय, तर मान्सून हे एक प्रकारचे वारे आहेत आणि हे वारे कशा पद्धतीने बदलतात त्याच्यावर मान्सूनची प्रक्रिया कशी बदलली आहे, कशी सुरू झाली आहे आणि त्याला आवश्यक असलेलं बाष्प निर्माण होतं का हे बघितलं जातं। आता महत्त्वाची बाब म्हणजे मान्सूनवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत आणि एल निनो हा प्रभावी घटक यावर्षी आपल्याला निगेटिव्ह स्वरूपाचा प्रभाव करणारा घटक दिसतोय, परंतु त्याचा प्रभाव मे आणि जूनमध्ये नाही आहे, तर तो जुलैच्या उत्तरार्धामध्ये तो सुरू होतो आणि मग ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असा त्याचा प्रभाव राहणार आहे। त्यामुळे मग होऊ शकतं की मान्सूनचा उत्तरार्ध हा कमजोर असण्याची शक्यता राहू शकते। परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे आपण जो नुकताच स्कायमेटने अंदाज दिलेला आहे, तो अंदाज आपण बघितले की 94% ±5 अशा पद्धतीचा होता आणि आपण 26 जानेवारीला आपला जो पहिला अंदाज दिला होता तो देखील 94.5% ± अशाच पद्धतीचा होता। तर स्कायमेटचा आणि आपला एकूण जो अंदाज आहे तो जरी बरोबर असला तरी मासिक अंदाजांमध्ये फरक आलेला आहे। त्यांनी जूनमध्ये स्थिर अशा प्रकारचं वातावरण राहील, 100-101% पाऊस पडेल असं त्यांनी म्हटलंय, पण आपण त्या बाबतीत मात्र सहमत नाहीत। कारण तशी आपल्याला जूनमधली जी पर्जन्य परंपरा आहे ती कमीच असते आणि त्यामुळे याही वर्षी जूनमध्ये सुद्धा थोडं पाऊसमान कमी जास्तच राहण्याची शक्यता। परंतु एक महत्त्वाचे घटक म्हणजे आयोडी हा देखील सक्रिय राहणार आहे आणि त्यातच आपल्याला आता MGO हा हिंदी महासागराच्या 2-3-4 फेजमध्ये पोहोचत असल्यामुळे आपल्याला मान्सूनपूर्व पाऊस जोरदार होण्याची शक्यता आहे। म्हणजे जसं गेल्या वर्षी आपल्याला अगदी मान्सूनचा पाऊस हा मेमध्येच पडला होता, असं काही जिल्ह्यांमध्ये यावर्षी देखील होऊ शकतं असा एक अंदाज आहे। किंवा अगदी पहिला जो काही 1-2 आठवडे असतील मान्सूनपूर्व पावसाचे जूनचे, ते देखील काही भागात पूर परिस्थिती निर्माण करणारे असू शकतात असा एक अंदाज आहे। कारण साधारणपणे मे आणि जूनमध्ये जे पाऊस होतात ते पूर परिस्थिती निर्माण करणारे असू शकतात, त्यामुळे आता आपल्याला मोठे पाऊस देखील बघायचे आहेत। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी मान्सून हा वेळेच्या अगोदर येणार याचे कौल आपल्याला आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मॉडेल्सवर दिसू लागले आहेत आणि त्यामुळे याचा फायदा होईल की तोटा होईल, तर याचा नक्कीच फायदा होईल। कारण जर एल निनोचा प्रभाव तयार होण्याच्या अगोदर प्रभावी अशा प्रकारच्या सिस्टम्स विकसित झाल्या तर मात्र आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस अनुभवायला मिळू शकतो। कारण आपल्याला प्रश्न पाणी साठ्यांचा आहे। पाणी साठ्यांमध्ये पाणी हे मे जूनमध्ये सुद्धा वाढू शकतं आणि ते जर वाढलं तर आपल्याला पुढील जे काही सर्वसाधारण पाऊस आहे
सरासरीपेक्षा कमी पाऊसमान जे आहे ते देखील आपली सरासरीपर्यंत पाणीसाठे नेऊ शकतात, अशी एक परिस्थिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ठाम जर सांगायचं झालं तर आयोडी पॉझिटिव्ह आहे. MGO सेकंड, थर्ड, फोर्थ फेजमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस उरलेला एप्रिल आणि मेमध्ये सुद्धा अतिशय चांगला होण्याची शक्यता आहे. थोडा सुरुवातीला मेचा पहिला एक 8-10 दिवसाचा कालावधी कमी पावसाचा असू शकतो, पण त्यानंतर मात्र जे काही पाऊस सुरू होतील ते दणक्यात पाऊस सुरू होतील असा अंदाज आहे. आणि मग मात्र आपल्याला सगळं आवरून घेण्याकरता फार वेळ कमी मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या नियोजनाला लागलं पाहिजे, मान्सूनच्या पूर्वतयारीला लागलं पाहिजे आणि आपल्या शेतामध्ये जी उभी पिकं आहेत ती आता कशी लवकरात लवकर त्यांची व्यवस्था लावता येईल यावर काम करणं शेतकऱ्यांनी आवश्यक आहे. त्यामुळे हवामान अभ्यासकांना दोष देण्यापेक्षा हवामान अभ्यासक तुम्हाला फक्त सूचना देतात, अलर्ट करतात आणि त्यामुळे तुम्ही त्याचा गैरअर्थ न काढता आपल्याला त्याचा कशा पद्धतीने फायदा करून घेता येईल यावर तुम्ही काम करा. म्हणजे तुमचं आर्थिक नुकसान काही होणार नाही हे लक्षात घ्या. दुसरी बाब, आता मान्सून अतिशय चांगल्या पद्धतीने जर एंट्री करणार असेल तर आपल्याला आपलं जे काही सरासरीपेक्षा कमी पावसाची तीव्रता आहे त्याला थोडी हातभार लागू शकतो गेल्या वर्षीसारखा. अल निनोच्या कालावधीमध्ये आमचा अनुभव आहे की मान्सून थोडा डिले होतो. त्यामुळे जरी अंदमानात मान्सून लवकर आला, केरळातही लवकर आला, तरी तो पुढचा प्रवास अतिशय धीम्या गतीने करेल हे विसरू नका. आणि आता मेमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्हीकडेही वादळं तयार होण्याची शक्यता आहे. ही वादळं सुरुवातीला मध्यातून उत्तरेकडे निघून जातात, कधी कधी पश्चिमेकडे निघून जातात, तर कधी पूर्वेकडे निघून जातात बंगालच्या उपसागरातील वादळं. पण जर कधी ही भारताच्या महाराष्ट्राच्या दिशेने जर वळाली तर मात्र आपल्याला चांगल्या प्रकारचं पाऊसमान देखील निर्माण होऊ शकतं. त्यामुळे आता वादळांची दिशा काय असू शकते, ते मान्सूनला गतिमान करून पुढे आणेल की अडथळा निर्माण करेल. कारण बऱ्याचदा आपण असं बघितलेलं आहे की वादळांमुळे मान्सून भरकटलेला आहे आणि अशा पद्धतीने मान्सून भरकटू नये तर तो अधिक गतिमान पद्धतीने पुढे यावा. या गोष्टी संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहेत. पुढे काय घटना घडतील याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. त्यामुळे या सर्व बाबींवर आपण बारकाईने लक्ष देऊन आहोत. त्यामुळे सारांश स्वरूपात सांगतो, यावर्षी मान्सून अंदमानामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मेमध्ये बरसणार आहे आणि तो आठवडाभर लवकर येणार आहे. त्यानंतर त्याची पुढची प्रगतीला थोडा वेळ जरी लागला तरी तो वेळेच्या अगोदर 1-2 दिवस केरळामध्ये सुद्धा येऊ शकतो असा अंदाज आहे. पुढे मात्र 1-2 दिवसाच्या फरकाने एखाद दिवस मागे पुढे तो तळकोकणात येईल आणि मात्र 10, 11, 12च्या दरम्यान तो महाराष्ट्रामध्ये प्रवेश करेल असाच आपला अंदाज आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात तो वेळेतच येणार आहे, परंतु त्याचा प्रभाव किती असेल हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि या दृष्टीने मला एक असं दिसतंय की एकूणच वातावरण जर किंवा मॉडेलने दाखवलेलं वातावरण जर बघितलं तर आपल्याला मान्सून पूर्व पाऊस अतिशय चांगला बरसणार आहे, मान्सून वेळेत येणार आहे. त्यामुळे पेरण्या हे या जूनमध्येच सुरू होतील आणि मग साधारणपणे 20 जून नंतर बऱ्याच भागात पेरणीला सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे. परंतु आपण त्या संदर्भातले अंदाज हे पुढे पुढे जाऊन घेणार आहोत, त्याचे अपडेट सारखे येत राहतील. आता सध्या जे आपल्याला सांगितलंय त्या गोष्टी लक्षात ठेवा, तयारीला लागा, कुठले पीक व्हायला जाणार नाही. आता कारण 19 तारखेपासून साधारण 21 ते 27 वगैरे चांगला पाऊस महाराष्ट्रामध्ये पडण्याची शक्यता आहे आणि हा भाग बदलत पडेल. सर्वत्रच तो नाही आहे, काही ठिकाणी विजा पडण्याची शक्यता आहे, गारपीट होण्याची शक्यता आहे, जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अशा ठिकाणी पहिली गोष्ट लक्षात घ्या की आता हा मान्सून पूर्व पावसाचा जो फेज आहे हा अतिशय अनुकूल अशा प्रकारे मान्सूनच्या फाउंडेशनवर तो तयार होतो आणि त्यामुळं यामध्ये जास्त पावसाची देखील शक्यता असते. त्यामुळे एक लक्षात ठेवा की आपल्याला आपल्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं रब्बीचं पीक आता शिल्लक राहणार नाही, अतिशय नुकसान होणार नाही याची काळजी घ्या आणि आपल्या नियोजनाला लागा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.